मध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही मराठ्यांना न्याय देणार आहे. कुठला न्याय मिळाला? ओबीसीलाही मिळाला नाही, मराठ्यालाही मिळाला नाही. आणि ओबीसीच्या तुलनेत ओबीसीचे जे प्रश्न होते त्या प्रश्नालाही त्यांनी बगल दिली. ते भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना, या महाराष्ट्रातील जनतेला सगळ्याला समजेल की ते भाषण पूर्णतः बघितलं तर किती गोलमटोल होतं, फिरवाफिरवी होती, वेळ मारून नेण्याची भाषा होती आणि त्यातून फार काही निष्पन्न झालंच नाही. एकूणच काय तर या अधिवेशनामध्ये आम्ही जे विषय लावून धरले त्यामुळं शेतकऱ्याच्या बांधावर त्यांना जावं लागलं. पळत पळत गेलेत, फोटो काढून आलेत. त्या पलीकडं आम्ही धानाचा विषय मांडला, त्याला धान उत्पादक शेतकऱ्याला मदत घोषित केली, पण ती पण फार अपुरी आहे, तोटकी आहे. संत्र्याला मदत नाही, कापसाला मदत नाही, सोयाबीनला कुठलीही मदत घोषित केली नाही. आणि जवळपास 194 तालुके आहेत जे दुष्काळ टंचाई दुष्काळ सदृश्य परिस्थितीवाले, त्यांना केंद्राकडून पैसा येणार नाही आम्ही पहिलेच सांगितलं होतं. परंतु राज्य सरकारही त्याला द्यायला तयार नाही, केंद्राकडूनही येणार नाही. आणि मराठाचा विषय तर अदंतरी आहेच, तो आहे. धनगराचा विषय पुन्हा तसाच आहे. आता ते म्हणतात की आम्ही आपला फरवरीमध्येच अधिवेशन घेऊ आणि तिथेच विशेष अधिवेशनामध्ये करू. तुम्ही तोपर्यंत आचारसंहिता येईल, आचारसंहितेच्या मध्ये तो विषय काही मार्गी लागणार नाही. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मला एक लक्षात आणून दिलं पाहिजे की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर